काय म्हटलंय नीतिसूत्रामध्ये 3ऱ्या वचनामध्ये की आपला कान माझ्याकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील. जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला ओंबून काढशील, शोधून काढशील, तर देव असं म्हणतो की सर्व प्रकारचे आशीर्वाद तुझ्याजवळ आहेत. रुपये चांदी यांचा शोध घेऊ नका म्हटलंय, पण कशाचा शोध घ्या? देवाच्या ज्ञानाचा शोध घ्या. ज्याला देव समजला, त्याला देवाचं ज्ञान समजलं, ज्याला बुद्धी समजली, तो फार सुखी आणि हुशार मनुष्य आहे. देवाचे ज्ञान मिळवा, मग सगळं काय मिळालं लक्षात घ्या. आणि देवाचं ज्ञान कुठून मिळेल? देवाच्या वचनातून. आणखी कुठे मिळेल का? घराला आनंदी करायचा आहे ना, कशासाठी लढतो आम्ही? कशासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय? बाप रात्रंदिवस घाम गाळत आहे, कष्ट करते कशासाठी? बोला, तुम्ही बोलला तर मला शिकवते. तुम्ही बोला थोडं थोडं. कशासाठी तुम्ही कष्ट करतात? आई रात्रंदिवस कष्ट करते कशासाठी? घरासाठी करतो. माझं घर चांगलं होईल, माझे लेकरं चांगले होतील, माझं जीवन सुखी होईल. पण शास्त्र सांगतं ते सगळं तर वचनात आहे. तुम्ही प्रभूकडे या, ते बाकीचं आपाप होईल. आणि म्हणून आम्हाला देवामध्ये थोडं थोडं वाढत जायचं. 6 वचनामध्ये काय म्हटले वाचा.